प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर आपण आहोत. हे आउटफील्ड अगदी सपाट, मधोमध अगदी कॉन्क्रीटची विकेट, ओव्हल शेप 30 यार्ड सर्कल आणि त्याचमुळे क्रिकेटच्या खेळाला जे काय हवंय ते काय तुम्हाला मिळेल या मैदानामध्ये, पण वेळ मिळणार नाही. बाकी सर्व काही आम्ही तुम्हाला पुरवू शकतो. पाण्याची मुबलक व्यवस्था आहे, सावलीची खूप देखील व्यवस्था आहे. आपण जर मैदानात नाही आहेत, आपण आपली एनर्जी रिटेन करण्यासाठी सावलीत बसून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेऊ शकता. तर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जपाव्या लागतात क्रिकेटचा खेळ खेळताना. पूर्ण दिवसभर तुम्हाला जेव्हा खेळायचं असतं अशा वेळेला पाण्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा, सावलीत तुम्ही बसायला हवं, जेणेकरून तुम्ही तुमची ऊर्जा राखून आपल्या गावाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी चांगलं क्रिकेट खेळू शकता. तर दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. बंदरे मारुती काल्हेर या संघाकडून नंदन पाटील आणि प्रणय पाटील. नंदन पाटील मागच्या सामन्यात 0वर बाद झाले, पण प्रणय पाटील यांची 44 धावांची वादळी खेळी आपण पाहिली. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. जॉय आहे विहान दिवे या संघाकडून सूरज भोईर यांना आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. तर दिवे आणि काल्हेर खरं तर पारंपरिक प्रतिस्पर्धी आपण म्हणू शकतोय. त्यांच्या क्रिकेटच्या खेळाचा दर्जा जर आपण मोजला तर, आणि त्याचमुळे आता दुसऱ्या फेरीतली ही लढत कोण जिंकून तिसऱ्या फेरीत प्रवेश करेल त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. आणि पाहूया त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कोणत्या संघाच्या बाजूने जाते. चला जास्त वेळ नाही मित्रांनो, प्लीज. त्या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित आहे, पंच देखील ऑन टाईम तुम्हाला सर्व सूचना देत आहेत. त्याचमुळे त्या सूचनेअंतर्गत क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे. तर चला, नंदन पाटील स्ट्रायकर एंडला पोहोचत आहेत आणि प्रणय पाटील नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवर सूरज सज्ज होत आहेत. सामना महत्त्वाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. नाणेफेक जिंकले ती म्हणजेच जॉय विहान दिवे या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आणि मला असं वाटते बंदरे मारुती काल्हेरला मनासारखी फलंदाजी मिळालेली आहे. हा माझा तर्क आहे. पाहूया नेमकं मैदानाच्या आतमध्ये काय येते, काय दिसते, काय खेळलं जाते. तर बॉलिंग ट्रॅकवर सूरज पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेते. स्ट्रायकर एंडला नंदन पाटील आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पाहूया पॉवर कोणाची पाहायला मिळेल. स्लाइस केलंय, किंग ऑफ द रिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर पाठवते बॉलला डीप कव्हर पॉइंट झोन मध्ये. बॉल नाही थांबणार, बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. ऑन द राईज खेळलाय आणि अप टू डेट खेळलाय. बॉल जातोय स्वीपर केवर सीमारेषा पार. 1 बाउन्स घेऊन सीमारेषा होते क्लिअर. येतोय पुन्हा एकदा नंदनच्या बॅट मधून चौकार. केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला कसं फोडायचं आहे ते तंत्र खरं तर नंदन पाटील यांच्याकडे आहे. म्हणूनच किंग ऑफ द रिंग ही पदवी त्यांनी कमवलेली आहे समालोचकांच्या माध्यमातून. त्याचमुळे आता त्याच पदवीचा कुठेतरी मान ठेवताना 2 लगातार चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते आता 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा. नेक्स्ट बॉल सूरजचा. लेन बॉल होता, ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करत असताना बॉल खेळलाय, पण आउटफील्ड काही अंशी स्लो आहे. ताकद थोडी कमी पडली, नाहीतर हा बॉल सुद्धा क्लिअर झाला असता. पण डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं दिवे संघाकडून. 2 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्या, पण धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये पोहोचलेली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली बिनबाद 10 बंदऱ्या मारुती काल्हेर. चला, पुढील 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. आई वज्रेश्वरी निंबवली आणि जय हनुमान सरवली दोन्ही संघांनी टॉससाठी तयारीत राहायचं आहे. आई वज्रेश्वरी निंबवली आणि जय हनुमान सरवली आपण रेडी द्या टॉससाठी. सूरज विचारात आहे अराउंड विकेटनं.
हाऊ टू पिच अ बॉल, आणि हा निर्णय त्यांचा चांगला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पिच केलाय, पण कोण बनवत बॉल विकेट किपरच्या हातात विसावतोय. आणि दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतो. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते आता बिन बाद 11. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आपण मागच्या 2 सामन्यांमध्ये पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना फलंदाज मजा लुटतायत, आणि आता सुद्धा तेच चित्र पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्येच भाव खाऊन जातोय फलंदाज नंदन, पण सूरजला कमी लेखून चालणार नाहीये. कित्येक विक्रम सूरजच्या नावावर आहेत, आणि त्याचमुळे फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग त्याची आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये. खूप कठीण असतं बॉल स्टॉप करणं, आणि तेच सूरजने करण्याचा प्रयत्न केला होता. या विकेटचं महत्व सूरजला ठाऊक होतं. डोळ्याचं पाहतं लवते ना लवते त्यांच्याकडे तो बॉल आला फ्रॅक्शन ऑफ सेकंड, आणि त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला बॉल अडवताना. पंचांची देखील ती परीक्षा होती खरं तर. इतक्या कमी डिस्टन्समध्ये इतक्या वेगाने तुमच्याकडे जेव्हा बॉल येतो तुम्हाला ते रिफ्लेक्सेस दाखवावेच लागतात, आणि तेच दाखवताना पंच देखील पाहायला मिळाले. दरम्यान एक सिंगल ॲड होते, आणि धावसंख्या पोहोचते आता 12वर. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सूरज यांनी एक चान्स निर्माण केला होता फलंदाजाला बाद करण्याचा, पण तो चान्स कमी पडला. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय, फोर्स केला होता क्रॉस बॅटेड, आणि तितक्याच वेगानं तो अप्रोच गोलंदाज सूरजचा. फॅन्टॅस्टिंग फॉलो थ्रूमध्ये फील्ड. फुल पिच बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केले, वाईड ऑफ मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो थोडासा अपिश आहे. इतक्या कमी अंतरामध्ये तुम्ही इतका अपिश तो देऊच शकत नाही, पण कदाचित नियंत्रण नव्हतं थ्रो करताना, त्याचमुळे थ्रो चुकला. एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते बंद्रे मारुती काल्हेर या संघाची 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार जरी आले तरी सुद्धा प्रतिकार सूरजचा पाहायला मिळतोय, जो खरं तर त्याचा तो गुण आहे गोलंदाजी करताना. प्रत्येक गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटी असतात, त्याचमुळे तुम्हाला परत परत प्रयत्न करावेच लागतील. सुरुवात जरी अडखत झाली पण गाडी रुळावर यायला वेळ लागत नाही, आणि तेच करताना सूरज यांना आपण पाहतोय. पण पुन्हा एकदा ज्याने पहिल्याच बॉलवर चौकार खेचला होता, स्ट्रायकर एंडला नंदन पाटील आहेत, खेळतायत 11वर. यावेळेस चांदी निर्माण केले सूरजने, आणि संधी नावावर होता होता राहिली. सूरज यांनी झेलचीच्या स्वरूपात बाद करण्यासाठी प्रयत्न चांगलेच केले होते, पण एक्स्ट्रा कव्हरला झेल चुकला आणि नंदनला संधी मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या बिनबाद 15. बंद्र्या मारुती कालेर 15 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आपण ही स्पर्धा पाहतोय सन्माननीय सुमित म्हात्रे चषक 2025. 5 मार्च हा त्यांचा वाढदिवस, आणि त्याच वाढदिवसाचं औचित्य साधताना आणि वाढदिवसाचं औचित्य साधत असताना तरुणांशी संवाद साधण्यासाठी क्रिकेटचं हे माध्यम सन्माननीय सुमित म्हात्रे यांनी निवडलेलं आहे. तसेच तुफान पाटील असतील, स्वप्नील पाटील असतील, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हे पाऊल उचललेलं आहे. आणि म्हणूनच क्रिकेटचं हे माध्यम जे सुरुवातीला थोडंसं वेगळं समजलं जायचं, पण या क्रिकेटच्या खेळाने कित्येकांना मानधनसुद्धा दिले, कित्येकांना प्रतिष्ठा दिलेली आहे, तो मान सन्मान दिलेला आहे. त्याचमुळे आता क्रिकेट या खेळाकडे पालकसुद्धा चांगल्या नजरेने पाहू लागलेले आहेत, कारण प्रत्येक क्रिकेटपटू आता करिअर घडवत आहेत, लखपती बनत आहेत. तुमच्याकडे जर चांगला खेळ आहे, नो डाऊट अबाउट इट, तुम्ही भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन तुमच्या गावाचं नाव मोठं करू शकता. आणि भिवंडी म्हटले तर मला असं वाटतं की भिवंडीतील क्रिकेटपटून बाहेर जाण्याचा मौकाच मिळत नाही, इतकं आयोजनं होतात भिवंडीमध्ये. टावरेजी मला असं वाटतं एकाच गावामध्ये 4 ते 5 आयोजन होतात, आणि भिवंडीमध्ये जवळपास 90 ते 100 गावं आहेत जी क्रिकेटची आयोजनं करतात. त्याचमुळे क्रिकेटसाठी समर्पित राहणारी जर मंडळी कुठे असेल महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त, तर ते भिवंडीमध्ये आहे. तर आता नवीन गोलंदाज फार एंड गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत, ते म्हणजेच तर विवेक नाईक यांच्याकडून बक्षीस आहे. तर 3 चौकार खेचले नंदन पाटील यांनी, तर 2000 रुपयाचं बक्षीस विवेक नाईक यांच्याकडून. ओ बॅटची लिडिंग ज्यांनी मागच्या सामन्यात 44 बनवल्या होत्या त्यांना मात्र परतावा लागते फक्त एका धावेवर. प्रणयचा खेळ सुनील पाटील पोचतायत.
एज इज ओनली अ नंबर असं कित्येक क्रिकेटपटूंसाठी मला सांगावं असं वाटते. कित्येक क्रिकेटपटू आहेत भिवंडीमधले. भिवंडीचा एक नियम मला विशेषतः पसंत पडतो मनोज ठाकरे सर, की तुम्हाला 40+ खेळायचं आहे, तुम्हाला रेग्युलर खेळता येणार नाही. तुम्हाला रेग्युलर खेळायचं आहे, तुम्हाला 40+ खेळता येणार नाही. पण अजूनही काही खेळाडू आहेत जे रेग्युलर क्रिकेट सातत्याने खेळत आहेत. देवा टावरे यांनी मात्र रेग्युलर क्रिकेट सोडलंय. देवाजी, आपण 40+मध्ये खेळत आहे, त्याचमुळे त्यांना रेग्युलर खेळता येत नाही पूर्ण संघासाठी. त्याचमुळे हा नियम देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण गावामध्ये कित्येकांना आपण चान्स द्यायला हवा. जे तरुण आहेत ज्यांच्याकडे चांगलं क्रिकेट आहे. सुनील पाटील डाय हार्ड क्रिकेटर आहेत. खालील संघासाठी एक चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. पण बॉलिंग ट्रॅकवर धनेश पाटील यांच्या खात्यात विकेट जाते. प्रणयला त्यांनी परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलंय. कॉट यांच्या स्वरूपात ते बाद झाले. आणि त्याच मी जसा मी उल्लेख डावाच्या सुरुवातीलाच केला होता, की चुरस तर 100% पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडून तो प्रतिकार आपण पाहणार आहोत. प्लेस केले हलक्यात. आणि नंदनचं खेळपट्टीवर चांगलं वर्चस्व पहिल्या षटकात सुनील यांनी पाहिलं. त्याचमुळे थोडासा वेळ ते स्वतःला देत आहेत आणि जास्तीचा वेळ आता नंदनला मिळतोय, कारण या मैदानामध्ये नंदनचा एक चांगला खेळ राहिला आहे. खरं तर या दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात नंदनची तितकी चांगली नव्हती, पण या सामन्यामध्ये पहिल्या 2 चेंडूंवर 2 अप्रतिम दर्जाचे कॉपीबुक स्टाईल चौकार त्यांच्या वतीनं मिळाले 15 मारुती काल्हेर या संघाला. आणि त्याचमुळे खेळपट्टीवर कोणी थांबायला हवं हे खूप महत्त्वाचं असतं. मी एक चांगला खेळाडू आहे, पण माझ्या अगोदर ज्याने चांगला खेळ दिलाय त्याला एक चांगला खेळ देण्यासाठी तो वेळ मिळाला पाहिजे. आणि म्हणूनच नंदनला तो वेळ मिळतोय स्ट्राईकवर राहण्याचा, तो मौका मिळतोय. धावसंख्या 16, 1 गडी बाद. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपला. बघा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सातत्याने ही सूचना आम्ही देणार नाही आहोत. तुमचं टायमर तर स्टार्ट आहेच, लक्षात घ्या. बॉलर तयार. धनेश खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. बॉल जाईल काल्हेरच्या खाडीत. षटकार. काय फटका खेचतोय नंदन. जेव्हा पॉवर प्ले आहे तेव्हा पॉवर प्लेचे स्ट्रोक्स येतात, जितकं एलिव्हेशन हवंय ते देतात. आणि आता षटकार जेव्हा हवंय, जेव्हा षटकारासाठी जितकं एलिव्हेशन पाहिजे, जितकी ताकद लावायची तितकी ताकद ते लावतात. आणि बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. त्याचमुळे आता थोडीशी धोक्याची घंटा वाजते जॉय अँड विहान दिवे संघासाठी, कारण धनेश थोडेसे महागडे ठरलेले आहेत. विकेटचा शोध त्यांनी अगोदर घेतला होता. 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही किती विकेट घालवतायत त्यापेक्षा तुम्ही किती धावा बनवतायत या गोष्टीला महत्त्व दिलं जातं. त्याचमुळे जरी प्रणयबाद झालेत, त्या गोष्टीचं दुःख पचवताना चांगला खेळ नंदनच्या वतीनं मिळतोय. 15 मारुती काल्हेरला. धावसंख्या 22, 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल धनेश. पुन्हा एकदा रिपिटेशन, झेरॉक्स कॉपी, पिकअप स्ट्रोक. आता मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार नंदन. बॅक इन ऍक्शन. षटकार. जर षटकार आला तर 3000 रुपयाचं बक्षीस विवेक नाईक यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे नंदन पाटील यांच्यासाठी. धावसंख्या 28, 1 गडी बाद. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फुलटॉस आहे. ऑन साइडला स्वीप केलाय. स्वीप टायमिंग. चला 3000 रुपये जीपे होतील नंदन पाटील यांच्यासाठी. लगातार 3 षटकार. षटकारांची तिकडी पूर्ण. निस्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार. काय विश्वास आहे विवेक नाईक यांचा. थँक्यू. On board, loss of 1 wicket. Still last ball is remaining to deliver of second over. क्रॉस बॅटेड पण गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स घेऊन बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावांचं वादळ आलं मैदानाच्या आतमध्ये. नंदन नावाचं चौकार. चेक.
तर 2 षटकं संपली, धावसंख्या 38 एक गडी बाद. आणि विवेक नाईक यांनी जे षटकाराच्या तिकडीसाठी 3,000 रुपयाचं बक्षीस होतं ते जीपे झालेलं आहे नंदन पाटील यांना. बघा ही भिवंडी आहे, इकडे तो मान सन्मान तुम्ही कमवता, मानधन सुद्धा मिळतेच, पण ती प्रतिष्ठा जोपासण्यासाठी तुमचे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत आणि नंदनने ते प्रयत्न केले. या मागच्या षटकात 23 धावा मिळवल्या, हे विसरून चालणार नाही. धनेशने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला होता, वाटलं होतं की इकॉनॉमिकल विकेट टेकर आणि कमबॅक करणारं षटक असेल, पण हे हायलाईट आपण पाहतोय. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड, एलिव्हेशन तितकं नव्हतं पण बाहेर जाईल इतकं होतं. दुसरा बॉल रिपिटेशन ऑफ सेम स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक होता आणि बॉल त्याच झोनमध्ये मिड विकेट काऊ कॉर्नरला. आणि त्यानंतर स्वीप, आणि हा स्वीप देखील परफेक्ट होती. आणि पुन्हा एकदा ताकद आहे, टायमिंग आहे नंदनकडे, आणि त्याच बळावर त्यांनी 3 षटकार आणि शेवटच्या बॉलवर हा क्रॉस बॅटेड शॉट ऑन पुल चौकार स्क्वेअर लेगला खेचला. अजूनही वेळ आहे जॉय अँड विहान दिवे या संघाकडे. खरं तर गोलंदाजीचा तोफका नाही आणि फक्त भिवंडीत नाही तर भिवंडीच्या बाहेर सुद्धा हा संघ खेळतो, बऱ्यापैकी खेळतो. ठाण्यामध्ये या संघाचा दबदबा आहे, दिवे संघाचा. पण तो दबदबा आता काल्हेर नगरीमध्ये सुद्धा कायम ठेवण्यासाठी घरच्या संघासमोर चांगला खेळ देण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि तो प्रयत्न करण्यासाठी मेघनाथ बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंचांच्या 38 धावा. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं प्रथमेश 86 धावा झाल्या होत्या, 87चं लक्ष बंद्र्यामध्ये काल्हेर या संघानेच ठेवलं होतं. तर मला असं वाटतं नाणेफेक जरी हरलेत पण मनासारखा निर्णय आलाय फलंदाजीचा. 31 वर नंदन खेळत आहेत. फुल टॉस होता, बैठक स्ट्रोक खेळायचा सुनीलचा प्रयत्न होता, तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगला, प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळते, पण स्ट्राईक पुन्हा एकदा नंदन पाटील यांच्याकडे जाते. एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 39, 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. निंबवली आणि सरवली दोन्ही कॅप्टन टॉससाठी या, त्या सूचना मी दिलेल्या आहेत. आई वज्रेश्वरी निंबवली आणि जय हनुमान सरवली दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी देत राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आता पंचांच्या डावीकडून बॉलर स्टार्ट घेतोय नंदन पाटीलसाठी. वैयक्तिक 31 धावांवर इन कटर होता, पुल केलंय क्षेत्ररक्षकात मिड विकेटचे, जास्त हालचाल करावी लागली नाही. पण आता दुसरी धाव मिळेल असं मला वाटते, पण ती धाव घेताना ताळमेळ चुकला. अर्धशतकाची मी चर्चा करणार होतो, मी चर्चा थांबवतोय कारण धावच्या स्वरूपात नंदन पाटील होत आहेत बाद. मोठा धक्का बसतोय बंद्र्या मारुती काल्हेरला. नॉट एक्सेप्टेबल, हे एक्सपेक्ट नव्हतं आणि एक्सेप्ट सुद्धा केलं जाणार नाही, कारण एक धाव पूर्ण करून नॉनस्ट्रायकर यायला थांबले असते. अक्षय तावरे आणि शुभम माळी यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 1000 रुपये, कुणाल तरे यांच्यासाठी ते जाहीर करण्यात आले. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये कुणाल तरे यांच्यासाठी ते बक्षीस लागू झालेलं आहे. तर कुणाल यांच्यासाठी बक्षीस आहे प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि ते बाहुबली आहेतच. आणि ती अपेक्षा आहे आमच्या पाहुण्यांना, ती अपेक्षा पूर्ण केली जाईल का पाहूया. दरम्यान मेघनाथ जरी त्याच्या खात्यात विकेट जात नाहीये पण ते यश टिकवेल का बघा. आमच्या पाहुण्यांना माहिती आहे की त्यांचा आवडता स्ट्रोक काय आहे. स्वप्नील पाटील यांना माहिती आहे की ते बैठक स्ट्रोक खूप चांगला खेळतात आणि जेव्हा आपला मित्र चांगला खेळतो तेव्हा त्याला पाहण्याचा वेगळाच आनंद असतो. तुफान पाटील, स्वप्नील पाटील व्यासपीठावर तो खेळ एन्जॉय करण्याच्या तयारीत आहेत, पण तो क्षण त्यांना मिळेल का आपण पाहूया. दरम्यान धावसंख्या आहे 40, 2 गडी बाद. बऱ्यापैकी अडवलं या षटकामध्ये मेघनाथ यांनी गोलंदाजी करताना. हो फोर्स केलाय बॉलला, मोठा गॅप आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण नाही होत आहे, क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न पडतात कमी आणि मुळे ते 4 धावांच्या बिचौका.
पुन्हा एकदा बॅलन्स करायचा होता प्रयत्न, पण मी ॲक्युरेट बॉलिंगची प्रशंसा करेन मेघनाथ. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या धावांची उलाढाल झाली होती ती उलाढाल रोखण्यासाठी मेघनाथ हा पर्याय वापरला आणि मेघनाथने जरी 1 चौकार खर्च केलाय पण फक्त त्यांनी 6 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंग मेघनाथची, रिदम ब्रेक, त्याचमुळे बॉल डिलिव्हर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एका चांगल्या स्थितीमध्ये आहे बंद्रामारुती काल्हेर, नो डाऊट, पण आता गोलंदाजांचं देखील अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि त्याचमुळे तेच स्वीकारताना मेघनाथने आतापर्यंत मागच्या 2 षटकांच्या तुलनेने चांगली गोलंदाजी या षटकात करून दाखवलेली आहे. मेघनाथ, ओ फुल टॉस होता. आजच्या दिवसातला हा तिसरा फलंदाज बाद होऊ शकला असता अशा फुल टॉसवर. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय आणि वाईट बॉलची 1 धाव तर मिळते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 45 या आकड्यावर, अशी माहिती मनोजजी ठाकरे आम्हाला देत आहेत. 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. जलद गतीने धावफलक चालू आहे बंद्रामारुती काल्हेर या संघाचा. ऑफस्टमच्या बाहेरचा धीमा फुल पिच बॉल होता, दुरून खेळण्याचा प्रयत्न. आता सांगतायत की मला सरळ बॅटचा वापर करायचा होता पण त्यांनी बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला आणि तोच प्रयत्न गडबडला. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 45 जवाब, 2 गडी बाद. बंद्रामारुती काल्हेर 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3. चला लगेच बॉलर पाठवून द्या, फास्ट फास्ट प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. बाल्या मामा सुरेश म्हात्रे, शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आता बॉलर येत आहेत सागर भोईर. सागर भोईर या क्रम बदललाय, मला असं वाटते दिवेट संघाकडून क्रमबदल झालेला आहे आणि तो क्रमबदल तितकासा फायद्याचा राहिला नाही आहे. सागर शेवटच्या षटकासाठी येत आहेत आणि पाहूया, एक सिच्युएशन चांगली आहे सागरसाठी. तो अनुभव झोकण्याची, ती प्रतिष्ठा जोपासण्याची, ते अस्तित्व टिकवण्याची. शेवटचे 6 बॉल्स या पहिल्या डावातले बाकी आहेत आणि पाहूया या शेवटच्या 6 बॉल्समध्ये नेमकं काय. चला, टायमिंग तुमचं जास्त होते, जास्त वेळ घेऊ नका नाहीतर मग भुर्दंड बसेल. सूचना तर या अगोदर आम्ही दिलेली आहेच. सागर बॉलिंग ट्रॅकवर येतात, सुनील 2 वर पोहोचले आहेत, कुणाल तरे 4 वर पोहोचले आहेत, नंदन पाटील बाद झालेत 33 वर. नेक्स्ट बॉल, हो बॅटची लिडिंग एज, बॉल खूप काळ हवेत आहे. विकेट किपर बॉल खाली आले होते, सोपा कॅच मिस केलाय. हा नो बॉल आहे, म्हणजे नुकसान तितकं झालं नसतं. क्षेत्ररक्षण चेक केलं गेलंय कारण लॉंग स्टॉप ते स्क्वेअर लेग या झोनमध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण ठेवू शकत नाही. त्याच नियमाचा कुठेतरी आता भुर्दंड बसतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील, आयोजकांच्या वतीने ती सूचना आम्हाला मिळालेली आहे. ऑन फील्ड डिसिजन इज फायनल डिसिजन फॉर फील्ड रिस्ट्रिक्शन्स. चला प्लीज, चला वाद घालू नका प्लीज प्लीज प्लीज. दिवे, आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचना येत आहेत, ऑन फील्ड डिसिजन तुम्हाला मान्य करावाच लागेल प्लीज. चला, आपण लगेच डाव पूर्ववत करायचा आहे. प्लीज प्लीज प्लीज, चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला, जॉय अँड पंचांचा निर्णय हा तुम्हाला मान्य करावाच लागेल आणि तो अंतिम असेल, त्यामध्ये कुठलाच फेरफार केला जाणार नाही. ऊर्जा मनोजजी आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 47 वर. स्ट्राईकवर आता येत आहेत कुणाल तरे, ज्यांच्यावर बक्षीस लावलं गेलेलं आहे. अक्षयजी टावरे आणि शुभमजी माळी यांच्याकडून बैठक स्ट्रोक खेळला तर 2000 रुपये, म्हणजे 1,000 रुपये दोघांकडून मिळतील, एकूण 2000 मिळतील. बहुत अच्छा याराना आहे, ते प्रेम आहे, संबंध टिकवायचे आहेत, तो खेळ होईल का. पण सागरच्या प्रतिभेला देखील दुर्लक्षित करून चालणार नाहीये. आणि पाहूया आता
47 रन्स, लॉस ऑफ 2. हो, तितका प्रॉमिसिंग नाहीये. बॅटच्या स्टिकरला बॉल कनेक्ट होतोय, पोचेल डीप मिडॉनला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते, कंप्लीट एकादेवीची होते, वाढ धावसंख्या पोचते 48. 48 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. ॲज आय सेड अर्लियर की सागरच्या प्रतिभेला दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याच्याकडे फलंदाजांना रोखण्याचं तंत्र आहे, पण सुनील पाटील यांच्या अनुभवाला सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि म्हणतात ना की अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर हमखास सापडतं. याकडे तो अनुभव नंदन पाटील यांचा आपण पाहिला बंदऱ्या मारुती काल्हेर या संघासाठी. आणि आता पाहूया तोच अनुभव कॅरी फॉरवर्ड केला जातोय का सुनील पाटील यांच्या वतीने. पण आता धनेश सागर सातत्यानं क्षेत्ररक्षण बदलत आहेत. ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन. ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर बॅकलिपला खाली घेतलं, मिड विकेटला हा स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर, बॅटिंग एंडला थ्रो. सुनील यांची ऊर्जा वाखाणण्याजोगी आहे आणि त्यांनी त्या 2 धावा चपळाईने पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 50. 50 अप फॉर टीम बंदऱ्या मारुती काल्हेर. आणि अजूनही बॉल शिल्लक आहेत या डावातले एकंदरीत 4 षटकांचं क्रिकेट आहे. चला, निंबवली संघ हजर झालेला आहे, तर सरवली आपण देखील आपली नोंद द्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. आई वज्रेश्वरी निंबवली आणि जय हनुमान सरवली या संघांदरम्यान पुढचा सामना खेळवला जाईल. धावसंख्या 50, 2 गडी बाद. फुल टॉस फोर्स केला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग, चांगलं कलेक्शन. सिंगलला कंप्लीट करून कुणाल सुनीलला प्रमोट करतायत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 52 वर. 52 रन्स ऑन बोर्ड. कौतुक मी सागरचं या निमित्तानं करेल की संधीच देत नाही मोठ्या स्ट्रोकची. फुल टॉस सुद्धा कधी कधी तुमची आक्रमकता थोपवण्यासाठी फायद्याची भूमिका घेऊ शकतात आणि तेच फुल टॉस ते हाताळत आहेत. मोठे फटके येत नाहीये. सुनील पाटील सातत्यानं ते प्रयत्न करतायत, पण ते प्रयत्न तुटपुंजे दिसत आहेत. आणि त्याचमुळे या मागच्या 3 चेंडूंवर फक्त 7 धावा मिळालेल्या आहेत बंदऱ्या मारुती काल्हेर या संघाला. धावसंख्या 52, 2 गडी बाद. 52 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम बंदऱ्या मारुती काल्हेर 2 पायांच्या मधून गॅप शोधत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. परफेक्ट पिचिंग. कॉन्क्रीटच्या विकेटवर गोलंदाजी करताना सुद्धा एक वेगळा सिलॅबस आहे आणि त्या सिलॅबसचा अभ्यास सागर करून आला. बघा पुन्हा एकदा परफेक्ट ब्लॉकआउट डिलिव्हरी. फटक्यांसाठी प्रयत्न तर चालूच आहेत सुनील पाटील यांची, पण तितकीच चांगली प्रतिभा गोलंदाजीची सागरची पाहायला मिळते. आणि त्याचमुळे ते लीड बॉलर का आहेत त्याचंच प्रमाण ते स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा देत आहेत. धावसंख्या 52. पुढचा बॉल. जागा बनवून खेळायचं होतं, पण त्यानंतर फॉलो केलं बॉलला. ऑन साईडला बॉलला टर्न केलं, क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉलवर पोहोचते आहेत. कुणालकडे प्रतिभा असूनही ते स्ट्राईक पासून लांब का पळत आहेत. पडता स्ट्राईक मध्ये सुनीलला 1 धाव मिळते बंदऱ्या मारुती काल्हेरला. 53, 3 गडी बाद. 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. आपण पाहतोय सन्माननीय सुमित सुरेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा. उद्या वाढदिवस आहे सन्माननीय सुमित म्हात्रे साहेबांचा आणि त्यांचंच औचित्य साधून आपण ही स्पर्धा पाहतोय. त्यांचा सन्मान म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. सुमित म्हात्रे चषक 2025. सुनील स्ट्रायकर एंडला. ऑन साईडला बैठक स्ट्रोक खेळलाय, कुणालने नाही खेळला पण सुनीलने खेळला. बॉल अडवला जातोय स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट आणि थ्रो अपिश आहे. 2 धावा मिळत आहे. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेच जातील. शेवटचा बॉल बाकी आहे आणि या 3ऱ्या धावेला पूर्ण करता येत नाहीये फलंदाजाला. दर्शन बाद झाले धावचीच्या स्वरूपात. या 2 धावाच मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 55. जिंकण्यासाठी 24 चेंडू 56 धावांची गरज असेल. जॉय अँड विहान दिवे या संघाला 24 चेंडू 56 धावांची गरज. करूया टॉस बॉक्समध्ये आई वज्रेश्वरी निंबवली वर्सेस जय हनुमान सरवली या 2 संघादरम्यान.
धन्यवाद. काही सन्मान आहेत, व्यासपीठावरचे सन्मान आपण घेणार आहोत. खरं तर 6,000 स्पर्धा शुल्कामध्ये 1,00,000 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी प्रत्येक संघाला मिळते. हा एक हायलाइटेड पार्ट राहिलेला आहे. हे मोजलं जाते जेव्हा प्रेक्षक स्पर्धा पाहतात, तर प्रेक्षक हेच पाहतात की स्पर्धेनिमित्त तुम्हाला काय मिळते, तुम्हाला माध्यम कसं मिळते, तुम्हाला मैदान कसं मिळते, तुम्हाला वातावरण कसं मिळते, पण सर्वात महत्त्वाची बाब तुम्हाला बक्षीस किती मिळते आणि किती स्पर्धा शुल्कामध्ये मिळते. तर 6,000 रुपये स्पर्धा शुल्कामध्ये तुम्हाला 1,00,000 रुपये जिंकण्याची संधी मिळते. तर हा एक हायलाइटेड पार्ट राहिलेला आहे. काही सन्मान आपण व्यासपीठावर घेणार आहोत. दिनेशजी चौगुले यांचं देखील आगमन व्यासपीठावर झालं, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. चॅलेंज एक्सप्रेस या नावाने त्यांना ओळखलं जाते. चला काही सन्मान आपण घेणार आहोत. दिनेशजी चौगुले यांचा सन्मान आपण व्यासपीठावर घेतोय. तर विनंती करू स्वप्नीलजी पाटील आणि तुफानजी पाटील, शुभमजी माळी या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. सर्व सन्मान हे महत्त्वाचे आहेत. क्रिकेटच्या खेळाने कित्येकांना नाव दिलेलं आहे, कित्येकांना ती प्रसिद्धी मिळालेली आहे. त्याचमुळे ती प्रसिद्धी टिकवताना आयोजक सुद्धा ते जपते आणि त्याचमुळे हा सन्मान आपण पाहतोय. दिनेशजी चौगले, चला आपण तोपर्यंत देवा टावरे यांचा सन्मान व्यासपीठावर घेतोय. गणेश तरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. गणेश तरे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय देवा टावरे यांचा सन्मान आपण पाहतो. देवा टावरे पूर्णा गावाचे लेजेंडरी क्रिकेटर आहेत, उद्योजक आहेत. क्रिकेटसाठी समर्पण त्यांचं राहिलेलं आहे. त्याचमुळे देवा टावरे यांचा सन्मान आपण तरे साहेबांच्या शुभ हस्ते पाहत आहोत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे देवाजी. क्रिकेटसाठी आपण जी मेहनत केलेली आहे, आपल्या गावाची जी प्रतिष्ठा जोपासलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि त्याचमुळे आपलं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. त्यानंतर पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. अक्षय टावरे, आपण पुढे यायचे प्लीज. सन्माननीय अक्षय टावरे, तुफानजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. अक्षयजी टावरे यांचा देखील सन्मान, ज्यांनी देखील कुणाल तरे यांना मोटिवेट करण्यासाठी बक्षीस जाहीर केलं होतं. क्रिकेटसाठी प्रत्येकजण आपला बहुमूल्य वेळ राखतोय, आपल्या मित्राला ती प्रेरणा देण्याचं काम करतोय आणि त्याचमुळे अक्षयजी टावरे यांचं देखील व्यासपीठावर आपण सन्माननीय तुफानजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत करतोय. त्यानंतर दिनेशजी चौगुले आपण यायचे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सन्मानित दिनेशजी चौगुले यांना देखील आपलं सहकार्य दिलेलं आहे, ते देखील महत्त्वाचं आणि उल्लेखनीय राहिले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि पुढील आवाज आपण ऐकणार आहोत कॉम्प्युटर कॉमेडिएटर मिस्टर सुभाषजी धुमाळ यांचा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील सर. व्यापड्याजवर नुकतंच यांचं आगमन झालेलं आहे. या डावखुरी शैलीचे शैलीदार फलंदाज देवाजी टावरे आणि त्यांच्यासमेत अक्षय टावरे, आपल्या दोघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय युवा सेना शिवसेना शाखा काल्हेर आणि भद्रावती काल्हेर आयोजित सुमित सेठ म्हात्रे या उद्या मित्रांनो नक्कीच सुमित सेठ म्हात्रे साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या नावाने नक्कीच त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना आपण पाहतोय. दिवे विपक्ष काल्हेर या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीमधील हा सामना सध्या पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. या रनआउटची संधी ही मात्र संधीचं सोनं तिथे करता आलं नाही. एक रिस्की रन्स अगदी दिवसा ढवल्या एका धावेची चोरी केली जाते. आव्हान ठेवले गेले ते 56 धावांचं कर. पहिल्या इनिंगमध्ये निर्धारित 4 षटकामध्ये काल्हेर संघाने आपल्या घरच्या मैदानावर धावा जोडलेल्या त्या 55 आणि 56 धावांचं लक्ष्य इथे मध्ये दिवे संघासमोर उभं केलेलं आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शरद पाटील पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. या षटकानंतर टॉसकडे देखील आपण वळणार आहोत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. कव्हर इजनमध्ये हेमराज म्हात्रे आणि परिणामस्वरूप एक धाव फलंदाज संकेत गोंधळे देखील पूर्ण करतोय. दोन्ही फलंदाजांनी एका धावेने आपल्या अकाउंट ओपन केलेलं आहे. या ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई वज्रश्री निंबवली विपक्ष जय हनुमान सरवली या दोन संघामध्ये. आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या मधोमध चेंडू घेता आलेला नाही.
दोन्ही संघाने खरं तर एक एक सामना जिंकले. आज पहिल्या सामन्यामध्ये भद्रावती काले संघाने स्वराज्य कशिली संघाला पराभूत केला होता, तर दुसऱ्या सामन्यात मिनेश 11 कारिवली संघाला पराभवाची धूल चालली होती जॉईंट विहान दिवे या संघाने. इथे जोरदार अपील आणि येस पंचांचा पुढे आकाशाकडे. अरे मामा घेऊ दे की शांत. पहिला हादरा बसतोय या दिव्य संघाला फलंदाज धनेश पाटीलच्या रूपाने. मागील सामन्यामध्ये नाबाद 21 धावांचं योगदान धनेश पाटील यांनी दिलं होतं. इथे मात्र आपण बघतोय या फक्त एका धावेचं योगदान देता आलेलं आहे आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये मागील सामन्यामध्ये हिरो, मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी गोलंदाजीमध्ये 2 विकेट आणि फलंदाजी करताना नाबाद 27 धावांचं योगदान दिलं होतं तो सन ऑफ देवे सूरज भोईर आता मात्र खेळपट्टीवर येतोय. या षटकाची समाप्तीनंतर टॉस देखील केला जाईल. निंबोली विपक्ष सरवली दोन्ही संघाने या टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. सूरज भोईर न्यू बॅटर, तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा व्यापेट्याच्या टोकाकडून शरद पाटील सज्ज होतोय. फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतोय भद्रावती काले संघाकडून पहिले षटकात आलताना राईट अबाउट द स्टंप आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू सरळ निघून जातोय या नंतर पाटीलच्या सेफ हँडमध्ये. औषध ऑप्स्टम हा चेंडू हाताळला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे असफल होतोय. फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी शरद पाटील करताना पाहायला मिळत आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल सिली या मिड ऑन रिझनमध्ये तोपर्यंत एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 3 वर पाहायला मिळते. या इनमेन 3 धाव या षटकामध्ये शरद पाटील यांनी खर्च केले आहेत आणि एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. कम खर्चीलावर फुल चर्चेला असं षटक राहिलेलं आहे शरद पाटील याचं. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. पहिल्या फेरीतील आणखी एक महत्त्वाचा सामना ज्याची नाणेफेक आपण करणार आहोत. सन्माननीय देवा टावरे साहेब आणि अक्षय टावरे यांना विनंती करतोय आपण यायचं आहे. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. आई वज्रेश्वरी निंबवली विपक्ष जय हनुमान सरवली. वेलकम निवा पाटील, सरवली टीमचे कॅप्टन आहेत आणि निंबवली टीमचे कॅप्टन राज गुळवे. आपलं देखील हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. राज कॉल देत आहेत. छापाची मागणी आहे. कॉईन थोडा दूर गेलाय परंतु काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय सरवली संघानं. थँक्यू सो मच. सर्व पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवावी. मैदानामध्ये मॅच चालू आहे त्यामुळे जास्त काही विचारणार नाही. फक्त स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि डिसिजन? खूप छान आयोजन आहे. डिसिजन फिल्डिंग आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. निंबवली संघ तुम्हाला देखील संधी मिळालेली आहे खेळण्याची. तुम्ही काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाविषयी? सुमित शेठ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळांची संधी दिली. आयोजकांचे आभार. चला शुभेच्छा असतील आपल्याला देखील. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. पुढील सामन्याचा टॉस जिंकला आहे जय हनुमान सरवली संघानं. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद अजय घरत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल निंबोली विपक्ष सरवली, ज्यामध्ये जय हनुमान सरवली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि बॅटिंग साईड या पुढील सामन्यामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे निंबोली या संघाला. वळी आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. दिव्य संघासमोर लक्ष आहे 56 धावांचं. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज धनेश पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच सूरज भोईर हा बाद होऊन फॅलोमध्ये परतलेला आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये सागर भोईर पाहायला मिळतोय. इथे फुलटा चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय.
आव्हान ते धाव 9 बॉलच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल नेबर धावसंख्या पोहोचते ती 4वर. 56 लक्षाचा पाठलाग जॉईंट विहान दिवे संघ करतोय. नक्कीच फ्रीट आहे, नक्कीच आपण बघतोय फ्रीटवर विकेट पाहायला मिळेल का. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र फलंदाज सागर भोईरकडे चालून आलेले आहे. गोलंदाज हेमराज मात्रे मुंडे रेनकडून गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र फ्रीटवर विकेट आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सागर रणोके सागर बनते उभे. फ्रीट चेंडू होता आणि त्याच्यावर विकेट आपण पाहतोय. फलंदाज सागर भोईरच्या बॅटमधून स्लॉटमध्ये आणि चेंडूला पाठवलं आहे या फ्लॉटमध्ये. या 6 आणि या संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोचते 10 धावा. आव्हान आहे ते 56 धावांचं. आपण सामना पाहतोय बांद्रावती कालेर विपक्ष जॉईंट विहान दिवे या 2 संघामध्ये. दोन्ही संघाने खरं तर एक सामना जिंकलेला. दुसऱ्या फेरीमधील हा सामना सध्या पाहायला मिळत आहे. धावसंख्या 10. गोलंदाज हिमराज मात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पलटी शॉट टायमिंग प्रॉपर. सुरेख फटका चेंडू निघून जाईल बॅकवर्ड फॉर्ड रिझन मधून सीमा पार. झन्नाटेदार चौकार. मधून सागर भोईर इथे मात्र 10 का दम दाखवताना देखील पाहायला मिळतो. या अगोदर षटकार त्यानंतर हा चौकार पलटी शॉटने हा चौकार त्यांनी वसूल केलेला आहे. धावसंख्या वेगाने वाढून होते. आपल्याकडे 14 धावा. पहिले षटक खरं तर कालेर संघाचे नावे राहिलं होतं शरद पाटील ज्याने आपल्या षटकामध्ये फक्त इनमिन 3 धावा खर्च केले होते. मात्र या षटकामध्ये धावा येत आहेत. हेमराज मात्रे याचा खरपूस समाचार घेतला जातोय दिव्य संघाच्या फलंदाजांकडून. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो. या मिड विकेट रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतील आणि एका धावेवर यावेळी समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते 15वर. शिवसेना युवासेना कालेर व भद्रावती काल्हेर आयोजित सुमित शेट म्हात्रे चषक 20-25 दिमागदार आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. सुमित शेट म्हात्रे साहेबांचा उद्या वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये 3रा सामना आपण पाहतोय काल्हेर विरुद्ध दिवे या 2 संघामध्ये. इथे पंचांचा इशारा वाटचा येतो कारण डाऊन द लेग स्टंप हा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या 16. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. धावसंख्या वेगाने वाढून होते. धावपलेकर 22 धावा. डबल 2. हे षटक अतिशय खर्चिक षटक पाहायला मिळते हिमराज म्हात्रे याचा. या षटकामध्ये विस्फोटक फलंदाजी दिव्य संघाच्या फलंदाजांनी केलेली आहे. अतिशय महागडे षटक हेमराज म्हात्रेचं पाहायला मिळत आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय या कव्हर पॉइंट रिजनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने अखेर
या खर्चिक षटकाची समाप्ती देखील होते. 2 षटके समाप्तीनंतर दिव्य संघाची धावसंख्या स्कोरवर 23 धावा. तब्बल 20 धावा या षटकामध्ये हेमराज म्हात्रे यांनी खर्च केलेला. पहिले षटक शरद पाटील याचं इनमिन 3 धावांचं राहिलं होतं. मात्र या षटकामध्ये 20 धावा खर्च करताना हेमराज म्हात्रे पाहायला मिळतोय. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे. या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि 12 चेंडूमध्ये इथून 33 धावांची आवश्यकता आहे. 12-33चं समीकरण बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आता मात्र पंत्यामध्ये काले संघाकडून कामेश पाटील येतोय. आपण सामना पाहतोय जॉईंट विहान दिव्य विपक्ष भद्रावती कालेर या 2 संघामध्ये. हे पेनल्टीमेट षटक इथे मात्र कामेश पाटील त्यांच्यासाठी सज्ज झालेले. या षटकामध्ये नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण मागील षटक हेमराज म्हात्रे याचं खूपच खर्चिक ठरलेलं आहे, महाग ठरलेलं आहे आणि इथून वापसी करावी लागेल कालेर संघाला. पहिल्या इनिंगमध्ये दुसरं षटक धनेश पाटीलचं 23 धावांचं राहिलं होतं आणि इथे आपण पाहतो या हेमराज म्हात्रेचं षटक 20 धावांचं राहिलेलं आहे. कामेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. व्यापीठाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. सामना करेल फलंदाज संकेत गोंधले. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूर आहे सुनील पाटील आणि चेंडू निघून जाते सीमा पार. त्याला वेट करून 4 धावांसाठी चौकार. केलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न इथे या चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अशापूत नजरेने पंचांकडे खरं तर पाहिलं होतं, मात्र पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल पाहायला मिळत नाही. हलवार चेंडू होता गोलंदाज कामेश पाटील याने अगदी चेंडूतील गती काढून घेतली होती. दहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये इथून 29 धावांची अजून आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. कामेश पाटील कालेर संघाकडून तिसरं षटकात आलतोय. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जाते सीमा पार. पाहूया पंचांचा विषयाला ट्रेंडिंगला भले भले झाले. धावसंख्या 6 या पोचते ती या 33 ओव्हर 3-3. अगदी कॅल्क्युलेट तोडून मापून मारलेला षटकार अक्षरशः चेंडूवर जबरदस्ती केली होती आणि जबरदस्त हे करताना हा जबरदस्त षटकार संकेत गोंधलेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कामेश पाटील राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्विंग अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. वापसी करताना कमबॅक करताना षटकार खर्च केल्यानंतर चौकार खर्च केल्यानंतर देखील वापसी केली होती आणि आता मध्ये षटकार खर्च केल्यानंतर देखील वापसी करताना पहिला चेंडू 4, त्यानंतर डॉट, त्यानंतर 6 आणि त्यानंतर हा चेंडू डॉट. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न अफिल आणि यस फलंदाज बाद. संकेत गोंधळे याची गेली संपुष्टात. झाले सारेच छुमंतर.
33 ओव्हर तिसरा फलंदाज बाद झालेला, तिसरे षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय दिव्य संघासमोर जे लक्ष आहे ते 56 धावांचं आणि आतापर्यंत धावपैकी धावा जिंकल्या गेलेल्या आहेत त्या 33 धावा. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहे या दर्शन पाटील. दर्शनाला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. नॉस्ट्रिकला आपण पाहतोय या सागर भोईर जो एक्सपिरियन्स कंपेनर आहे दिव्य संघाचा अनुभवी या बॅटर नॉस्ट्रिकला पाहायला मिळतोय. इथे जोरदार अपील आणि यस आणखीन एक फलंदाज बाद. हलूवर चेंडू अगदी फ्लॅट दिली होती या चेंडूला आणि आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी पडताना दर्शन पाटीलला घडवलेलं आहे. डगआउटचं दर्शन. या 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर एक्सपिरियन्स कंपेनर कालेर संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज दिलीप पाटील येतोय. सायडम गोलंदाजी नक्कीच कालेर संघाचा हा मलिंगा सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी या जॉईंट विहान दिव्या संघाला आणि पूर्णपणे आता मदार इथे मात्र या 2 फलंदाजांवर येऊन ठेपलेले आहे. बॉलिंग ट्रॅकवर दिलीप पाटील पाहायला मिळतोय. या संघामधील हा सर्वात अनुभवी असा खेळाडू सध्या बॉलिंग मार्कवर मुंडेर यांकडून सज्ज झालेला आहे. इथे मात्र चेंडूला उडवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये झेल आणि या इथे मात्र समाप्त होते फलंदाज सागर भोईराचा खेळ. न्यू बॅटर मनोज पाटील. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इथून 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केलेला एक्सपिरियन्स कंपेनर दिलीप पाटील या गोलंदाजाने. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल केलेला आहे. चेंडूला फेकून दिलेल्या मिडविकेटवरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा यावेळी मात्र फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज जरा परतावा गेला तंबूच्या आश्रयाला. आपण विनंती असेल की आपण आमच्या व्यायामदार येऊन स्थानापन्न व्हायचा आपल्याला इन्व्हाइट केलं जाते. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुमित शेट मात्रे चषक 20-25 ही दिमांतर आयोजन आपण बघते शिवसेना युवासेना काल्हेर व मंत्रमंत्री काल्हेर यांच्या माध्यमातून
हा मेगा विन आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जतीन पाटील येतोय आणि आता मात्र इक्वेशन पाहायला मिळतंय. शेवटचे 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. वाडी गॉडकर चेंडू वेगाने निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. महेश म्हात्रे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला देखील आमंत्रित केलं जात आहे. आणि आता मात्र पराभवाच्या छायेत आपण पाहतोय या दिव्य संघ, कारण आता इक्वेशन अवघड बनत आहे. 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. स्क्वेअर ऑफ द विकेट अतिशय वेगाने हा चेंडू निघून जाईल. स्क्वेअर लेग रिझनमधून धन धन करत सीमाभार चौकार. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला बनवते कालेर संघाने. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा हे पुन्हा एकदा या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील कालेर संघाने दाखवून दिलेलं आहे. अभिनंदन बल्लावती कालेर. केलात तर मी शेवटच्या दिवशी कसं येणार, तर हा विशेष सन्मान आपण शेवटच्या दिवशी आपली उपस्थिती 3 दिवस महत्त्वाचे आणि सपोर्टिंग खूप महत्त्वाची असते. आणि जेव्हा तुमच्याकडे क्रिकेटचा खेळ तुमच्यासोबत आहे तर तो अनुभव दिनेश चौगुले नेहमीच शेअर करतील. आणि त्याचमुळे ज्युनियर चॅलेंज एक्सप्रेस या नावाने त्यांना अजूनही ओळखलं जातं. आणि देवी वडूनवकर या संघाकडून त्यांची लीड भूमिका आपण सातत्याने पाहत आहोत आणि या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत त्यांची वाखाणण्याजोगी आहे. तर हार्ड लक टीम दिवे, बेटर लक नेक्स्ट टीम टुर्नामेंट. आणि अभिनंदन बंद्रा मारुती काल्हेर, तिसऱ्या फेरीत बंद्रा मारुती काल्हेर आजच्या दिवसातून पोहोचलेला आहे. आता आपण तिसऱ्या सामन्याकडे वळतोय. पहिल्या फेरीतल्या जो सामना आहे आई वज्रेश्वरी निंबवली वर्सेस जय हनुमान सरवली. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण सरवलीने निवडले आणि निंबवलीला करायच्या फलंदाजी. चला एकही क्षण न घालवता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून जे मला कळवतायत नंदन पाटील तरतायत. मॅन ऑफ द मॅच 36 धावांची स्फोटक फलंदाजी नंदन पाटील यांची आपण पाहिली. तर नंदन या आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. विवेक नाईक यांच्याकडून ऑलरेडी षटकारांच्या तिकडीसाठी ते 3000 रुपयाचं बक्षीस त्यांना GPay करण्यात आलेलं आहे. तर नंदन या आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मुख्य मंचावर स्वीकारण्यासाठी. आणि दिनेशजी चौगुले यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तर थंड पेयाची बॉटल आहे आणि मॅन ऑफ द मॅचची एक ट्रॉफी देऊन आपण नंदन पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर करणार आहोत. खरं तर प्रत्येक सामना प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. त्याचमुळे एक सामना ते अपयशी ठरले, जो पहिला सामना झाला 0वर बाद झाले. पण आता दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे एक चांगला धावफलक सजवला गेला बंद्रा मारुती काल्हेर या संघाकडून. हेच महत्त्वाचं आहे मित्रांनो. एक सामना तुम्ही जर गमावला किंवा तुमचा खेळ झाला नाही म्हणून तुमच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. नंदन पाटील यांची प्रतिभा पाहायला मिळाली आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच एक चांगला स्ट्राईक रेटने त्यांनी 36 धावांची स्फोटक खेळी खेळली. तर मॅन ऑफ द मॅच ठरत आहेत नंदन पाटील बंद्रा मारुती काल्हेर संघाकडून. आजच्या दिवसातून जर बंद्रा मारुती काल्हेर संघ क्वालिफाय झाला तर दिनेशजी चौगुले यांच्याकडून तुम्हाला मेजवानी आहे. काल्हेर संघाला मेजवानी आहे दिनेश चौगुले यांच्याकडून जर आजच्या दिवसातून संघ क्वालिफाय झाला तर. चला या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्युनियर चॅलेंज एक्सप्रेस दिनेशजी चौगुले यांच्या शुभ हस्ते नंदन पाटील यांना देणार आहोत. एक थंड पेयाची बॉटल तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी आणि सन्मान चिन्ह देऊन सामनेवीराचं आपण सन्मानित करतोय. बघा हा सन्मान देखील एक USP आहे. म्हणजे आपण फक्त पाहुण्यांचं स्वागत असं शाल ओढून करतो, पण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात सुद्धा हा सन्मान तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल. खूप कमी ठिकाणी असा सन्मान आपण पाहतो. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल ओढून ट्रॉफी देऊन थंड पेयाची बॉटल देऊन रिफ्रेश केलं जाते नंदन पाटीलला. नंदनशी मला चर्चा करायला आवडेल.
चला मॅच ऑन करा. मी थोडी चर्चा लगेच थांबवीन. मॅच जशी चालू दे. 2 बॅटर्स, चला 2 बॅटर्स लगेच या फास्ट. नंदन, फिलिंग खूप महत्त्वाची आहे. अपराईट मोमेंट्स येतात तुमच्या खेळामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये तुमचं खातं न खोललं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये थेट 36 धावांचा प्रवास. काय सांगाल? काय नाही, हा सर क्रिकेटचा खेळच असा आहे की कधी झिरोवर पण आऊट होऊ शकतो, कधी 50 पण मारू शकतो. आणि आमचे खेळाडू सध्या इन फॉर्ममध्ये नाही आहेत. इथे जर असं वाटते की फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. संपता का नाही होईना ते येत चाललेत फॉर्ममध्ये. संपलंय कुठे? मार्च आहे, एप्रिल आहे, मे आहे. टेन्शन घेऊ नका. खूप आहे क्रिकेटचा खेळ. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट राऊंड. आणि जर तुम्ही क्वालिफाय झालात तर दिनेश चौगुले यांच्याकडून तुम्हाला मेजबानी आहे. अभिनंदन. चला जाऊया पुन्हा समालोचक कक्षामध्ये. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पाहतोय. सुमित मात्र चषक 2025. पुढील आवाज ऐकूया आपण मिस्टर अजय घरते यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच मनीष पाटील. मॅच नंबर 4ला आपण सुरुवात करत आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सुमित म्हात्रे चषक 2025मध्ये. शिवसेना युवा सेना काल्हेर आणि बंद्र्या मारुती काल्हेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. सामना सुरू होतोय आई वज्रेश्वरी निंबवली विरुद्धच्या हनुमान सरवली. सरवली संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर राजा गुळवी आणि निखिल भालेकर. दोन्ही भिवंडी ग्रामीणचे चांगले संघ आहेत. एक चांगली लढत येथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. सागर भोईर पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निखिल भालेकर. राजा गुळवी फार मोठं नाव आहे, चर्चेत असलेलं नाव आहे. मागचे 3-4 हंगाम आपण बघायला गेलो तर ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी आणि सिटी क्रिकेटमध्ये देखील